आता कसली मजा ते बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आम्ही चाललो होतो इंडस्ट्रियल व्हिजिटला. त्यासाठी मी गेलो होतो कॉलेजमध्ये. तर कॉलेजमध्ये गेल्या गेल्या आमचे सगळे फंटर भेटले. काय कुठं झालं? मी चाललोय मजा करायला चाललोय. काय काय करायचं मस्त माहित आहे? ओनली मजा. मजा गाईस. आता आम्ही बस वेट करायला. बस अजून आलेली त्यासाठी आम्ही लवकर उठलो तरी पण अजून बस आली नाही. तर बघूया बस वेट करून बसमध्ये भेटू डायरेक्ट. चला पुढे काय होतं बघूया. शेवट बघा ब्लॉग मध्ये लई मजा येणार. चला बाय. फायनली गाईस बस आली होती. तर बस आल्यानंतर पहिला फोटोशूट वगैरे नंतर आम्ही निघालो इंडस्ट्रियल टूरला. कंडक्टर चला 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 चला. गाईस सगळ्यांसोबत जाताना आम्ही कधी शांत जात नसतो. फुल म्युझिक धिंगाणा घालत जात असतो. तर डान्स बिन्स फुल गाणे बिन आता कुठलं गाणे ते सांगू शकत नाही. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही गेस करा. आणि ऍक्टिंग फुल जोरात चालू होते. तर ह्यांनी का झोपले होते ते पण अजून कळलं नाही. सगळेजण मजा करत पण अशा प्रकारे आम्ही जिंकलेलं आहे फायनली. तेच हो, तुम्ही नाही जिंकला बरं. असं कार मध्ये मेकअप चाललंय. सॉरी अरे सॉरी रे. थोड्याच वेळात आम्ही तिकडे पोहोचलो आणि आम्हाला हे दिले. आम्हाला फायनली कॅब दिलेलं आहे. आम्ही इंडस्ट्रीमध्ये जातोय पण आम्हाला शूट करायला परमिशन नाही. तरी पण आम्ही काढायला तुम्ही शूट करा. हे एक पार्लेजीचं इंडस्ट्री होतं जिथं पार्लेजी मॅन्युफॅक्चर होतात. तर त्यानंतर आम्हाला सगळे स्टोरी सांगितले, फोटो वगैरे मस्त काढलो. त्यानंतर परत मेकअप चालू. गाईज अजून ट्रिप काय संपली नाही पण यांचं मेकअप पण काय संपले नाही. बघा गाईज आता आम्ही सेकंड इंडस्ट्रीला आलेलं आहे. आदित्य मिल्क किंग आईस्क्रीम्स. तर बघूया त्याची इंडस्ट्री कशी आहे. चला. सेकंड इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळ्यात आधी माहिती वगैरे सांगितली. इंडस्ट्रीमध्ये घेऊन गेलो फॅक्टरीमध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथे आईस्क्रीम वगैरे होते. त्यानंतर आम्हाला एक अशा रूम मध्ये घेऊन गेले होते जिथं -25 डिग्री सेल्सिअस होतं. फुल थंडी वाजत होती. सगळं थंड झालं काही फुल अंग पूर्ण. कॅमेरा चालू केल्यानंतर हिनी का हसते ते कळत नाही. तर सगळेजण फुल टायर्ड झालते. तर त्यानंतर आम्ही सगळेजण घरी गेलो. तर इथलं ब्लॉग बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद.